हॅलो एव्हरीवन. फिजिक्स प्रॉब्लेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो आपण एक्सपेरिमेंट घेऊन आलो आहोत तो आहे E1/E2 बाय युझिंग पोटेन्शियोमीटर. सो हा जर एक्सपेरिमेंट तुम्हाला एक्झामला आला तर तुम्हाला काय काय लिहायचं आहे बघा. एम लिहायचं आहे, प्रॅक्टिस लिहायचं आहे, सर्किट डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे. सर्किट डायग्रॅम नंतर फॉर्म्युला लिहायचं आहे, प्रोसिजर लिहायची काय गरज नाही तुम्हाला. देन ऑब्झर्वेशन लिहायचे आहेत. ऑब्झर्वेशन टेबल एक छोटंसं आहे. E1/E2 तुम्हाला फाईंड करायचं. ओके, तर स्टार्टिंगला आपण 1 बाय 1 बघूया. हा सर्किट डायग्रॅम ॲज इट इज करायचा. तुम्हाला थेरीला पण आहे E1/E2. सो हा सिम्पल आहे. पोटेन्शियोमीटरवरनं तुम्हाला E1 E2 हे सेल दाखवायचे आहेत, की दाखवायचे K1 K2 आणि त्याचं एक टर्मिनल आहे ते गॅल्व्हनोमीटरमध्ये दाखवायचं आणि हा पोटेन्शियोमीटर. तर ह्याची लेंथ किती असते ते मी नंतर दाखवणार तुम्हाला ज्यावेळी कनेक्ट केल्यानंतर. ओके, इकडे बॅटरी लावली आहे. ओके, आणि then इकडे के आहे की, आणि इकडे रेओस्टेड आहे. सो ओव्हरऑल सेटअप मी दाखवणार तुम्हाला कसा जोडायचा आहे तो. एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ E1/E2 बाय युझिंग पोटेन्शियोमीटर हा आहे. हा पहिल्यांदा गॅल्व्हनोमीटर दिसतोय तुम्हाला, आणि हा जो आहे तो पोटेन्शियोमीटर आहे. आता याची जी लेंथ आहे ती टोटल 400 आहे. स्टार्ट कुठनं होते बघा, इकडनं हा जो ए पॉईंट आहे, ओके, ए पॉईंट आहे तिकडनं स्टार्ट होतो आहे 1 to 100पर्यंत, अँड 101 टू 200 इथपर्यंत असणार आहे, अँड 201 to 300 होणार इकडे. ओके, 301 to 400 अशा झिगझॅग थ्रू आपल्याला मेजर करायचे. आता हा पॉईंट बी पॉईंट कुठे गेला आहे बघा, रेओस्टॅटला गेला आहे. रेओस्टॅटकडनं निगेटिव्हकडे गेला आहे. तर पॉझिटिव्ह टर्मिनल परत एकडे गेला आहे, आणि एकडनं परत एक पॉझिटिव्ह टर्मिनल सेलच्या पॉझिटिव्हला गेला आहे. ओके, आता हा जो आहे तो बॅटरी आहे, बॅटरी इलिमिनेटर, तो 7.5 वोल्ट ठेवायचा आहे. आणि ए पॉईंटकडनं हा जो आहे, आता हे जे दोन आहेत ते E1 आणि E2 आहेत. सो E1 मी पहिल्यांदा हा मानतोय. सो E1 कनेक्ट केला आहे सर्किटमध्ये. तर इकडे मी की जोडलेले नाही आहेत, तर की जोडलेले नाही, डायरेक्ट मी कनेक्ट केला E1 आणि नंतर E2 कनेक्ट करणार. पहिल्यांदा टॅप करायचं आहे तुम्हाला, दोन्ही साईडला डिफ्लेक्शन द्यायला हवं, स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट, अँड देन मल्टिपल टॅप करून आपल्याला जिकडे झिरो डिप्लेक्शन येतो आहे, दॅट मीन्स नल पॉईंट आपण फाईंड करतो आहे. सो झिरो डिप्लेक्शन जिकडे येतो आहे तोच आपला बॅलन्सिंग लेंथ असणार आहे. ओके, तीच आपल्याला लेंथ लिहायची आहे. L1 E1साठी L1 अँड E2साठी L2 आपल्याला फाईंड करायची आहे. ओके, आता इकडे बघा थर्ड लाईनवर आता इकडे टॅप होतो आहे. थर्ड लाईन म्हणजेच 200 क्रॉस केला आहे त्याने. ओके, आता इकडे आपल्याला 0 मिळते बघा. 0 मिळाला. आता ही जी लेंथ आहे ती आपल्याला नियरली 246 आहे. ओके, 246 आपल्याला मिळते. सो 246 लिहायचे. ओके, तर नेक्स्ट आपल्याला सेकंड सेल, दॅट मीन्स त्याला आपण E2 कन्सिडर केला आहे. ही जी रेड सेल दिसते, ओके, तो आपण कनेक्ट केला, त्याला E2 म्हटलं आहे. अगेन दोन्ही साईडला डिफ्लेक्शन देतो का बघायचं आहे. स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंटला, ए अँड बीच्या पॉईंटला देतो आहे. ओके, देन आपल्याला टॅप करायचं आहे आणि आपल्याला झिरो डिफ्लेक्शन बघायचं आहे. सेम आहे. आता बघा इकडे आपल्याला झिरो डिफ्लेक्शन मिळतो आहे. बघा पुढे गेला आहे, जरा पुढे गेला की आपल्याला मिळतो आहे. आता इकडे मिळाला तो बघा किती आहे, 200 क्रॉस झाला आहे, 230 आहे. ओके, सो 230 आपल्याला बी पॉईंटचा लिहायचं आहे. ओके, आता आपण रिडिंग घेतलं आहे, आणि रिडिंगमध्ये आपल्याला ज्यावेळी E1 सर्किटमध्ये होता त्यावेळी लेंथ जी आहे ती 246 होती, आणि बॅलन्सिंग लेंथ ज्यावेळी E2 म्हणजे रेड सेल जी कनेक्ट केली आपण त्यासाठी L2 जो आहे तो 230 आलेला. सो हे लिहायचं आहे, आणि देन आपल्याला L1/L2 काढायचं आहे, तोच आपला E1/E2 असणार आहे. ओके ओके, नेक्स्ट आपल्याला फक्त हा जो रेओस्टेट आहे तो जरा व्हॅरी करायचा आहे. ओके, अँड देन परत तो रिपीट करायचा आहे. पहिल्यांदा E1 कनेक्ट करायचं आहे सर्किटमध्ये, जसं मागाशी सांगितले तसंच. ओके, अगेन डिफ्लेक्शन बघायचं आहे, दोन्हीकडे देतो आहे का, स्टार्टिंग पॉईंट एंडिंग पॉईंटला डिफ्लेक्शन देतो आहे, अँड देन आपल्याला मल्टिपल टॅप करून झिरो डिफ्लेक्शन घ्यायचं आहे. ओके, रिपीट केल्यानंतर आपल्याला ह्या टाईपची रिडिंग मिळतात. म्हणजे ज्यावेळी आपण तो रेओस्टॅट व्हॅरी करतो, रेओस्टॅट व्हॅरी केल्यानंतर थोडा व्हॅरी करायचा आहे. एकदम व्हॅरी केला तर तो आपल्याला रिडिंग मिळत नाही. थोडासा व्हॅरी केल्यानंतर आपल्याला E1 कनेक्ट करायचं आहे. जसं आपण प्रोसेस जर पहिल्यांदा बघितलेली तशीच E1 कनेक्ट करायचं आहे. त्यावेळी झिरो डिफ्लेक्शनला L1 मिळणार तुम्हाला. देन E2 कनेक्ट केल्यानंतर झिरो डिफ्लेक्शनला L2 मिळणार. तो जो आहे तो आपल्याला हा मिळतो 248 235. अगेन तो परत व्हॅरी करायचा आहे, जरासा रेओस्टॅट जो आहे तो जरासा व्हॅरी करायचा आहे. अगेन रिडिंग रिपीट करायची, आणि ती जी रिडिंग आहे ती ह्या पद्धतीने आपल्याला मिळतात. आणि देन आपल्याला
L1/L2 काढायचं. E1/E2 म्हणजे काय, L1/L2. L1/L2 जो आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने मिळतो. तो करायचा आहे तुम्हाला लॉग टेबलने, आणि ह्यांचा जो मीन आहे तो इकडे लिहायचा आहे. आणि नंतर किंवा स्टार्टिंगला पण तुम्ही घेऊ शकता. ES आपण 7.5 व्होल्ट घेतलेला. E1 आणि E2 जे आहे ते पहिल्यांदा तुम्हाला मल्टीमीटरने बघायचे आहेत ते किती आहेत. तो बघितल्यानंतर आपल्याला तो मिळतो आहे E1 इज इक्वल टू 2.6 मिळतो आहे, आणि E2 जो आहे तो 2.44 व्होल्ट मिळतो आहे. आणि ह्यांचं जर डिवायडेशन केलं तरी पण आपल्याला तो 1.06च्याच आसपास मिळतो आहे. सो तो जर आपल्याला परफेक्ट मिळाला तर हा आपल्याला मिळणार. सो हे जे रीडिंग आहे ते E1 आणि E2 डिवाईड केल्यानंतर जो आपल्याला मिळणार आहे तोच मिळायला हवा, नियरली इक्वल तेच रीडिंग आपल्याला असायला हवं, तरच तुमचं ते करेक्ट आहे. ओके, हा एवढाच एक्सपेरिमेंट आहे.